नमस्कार मंडळी. सांस्कृतिक शिष्टमंडळ मराठी कथा भाग 2. पुस्तक बटाट्याची चाळ. लेखक पु ल देशपांडे. या कथेचे वाचन करत आहे. कथा आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर कथेला सुरुवात करूया. सोकाजी, दादाजी, नानाजी त्रिलोकेकर. सोकाजी चाळीत नसते तर शिष्टमंडळ आसून जायला जागा नाही अशी अवस्था झाली असती. परंतु सोकाजीमुळे सांडग्याच्या चाळीचे निमंत्रण येऊ शकले. सोकाजी चाळीतले अत्यंत लोकप्रिय भाडेकरू, आहारशास्त्रावर अधिकारी पुरुष, शिवाय खरे मुंबईकर. किंबहुना त्यांचे पूर्वज त्रिलोक हिंडून शेवटी मुंबईत स्थायिक झाले असे ते सांगतात. त्यामुळे शहराच्या ऐतिहासिक चर्चेत सोकाजींचा फार उपयोग होणार होता. त्यातून ते इम्पिरियल बँकेत लेजर कीपर असल्यामुळे एक अर्थशास्त्रज्ञ या दृष्टीने आमच्या शिष्टमंडळात त्यांनी येणे अगत्याचे होते. त्याशिवाय बिजिकपटुत्व हा त्यांचा वाखाणण्यासारखा गुण. दिवाळीच्या दिवसात त्यांनी आपल्या घरी ब्रिजचा सप्ताह साजरा केला होता. वृत्तीने मात्र अत्यंत धार्मिक. दत्ताने ज्याप्रमाणे 21 गुरु केले त्याप्रमाणे सोकाजींनीही केले होते. दशरथाप्रमाणे अपत्यप्राप्तीसाठी त्यांनी चाळीत पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता व पुन्हा करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविद्य व सुदृढ पत्नी सौ बाबलीबाई ह्याही येणार होत्या. परंतु सांडग्याच्या चाळीला 4 मजले आहेत हे आठवताच त्यांनी प्रकृतीच्या अस्वास्थ्यास्तव तो बेत टाळला. राघुनाना सोमन. एका शब्दात वर्णन करायचे म्हणजे चाळीचा ओसंडणारा उत्साह. चाळीच्या प्रत्येक समारंभाची उत्साहमूर्ती. चाळीतील अधिक पाणी वाचवा. सांस्कृतिक पक्ष, सामुदायिक श्रावणी, जागतिक श्राद्ध योजना, स्त्रियांसाठी रज्जुड्डाण स्पर्धा वगैरे. चळवळीत राघुनानांचा उत्साह सदैव सोडा वॉटरच्या बाटलीसारखा फसफसून सांडत होता. शिशुसप्ताहात तर स्वतःच्या 7ही मुलांची नावे नोंदवून त्यांनी सक्रिय सहानुभूती व्यक्त केली होती. प्रस्तुत शिष्टमंडळाचे ते चिटणीस होते. शिष्टमंडळ पाठवण्याची कल्पनाही त्यांचीच. चाळीच्या प्रत्येक कमिटीचे ते चिटणीस होते. किंबहुना सोकाजींच्या पुत्रकमेटी यज्ञात चिटणीस म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा होती. शेवटी प्राध्यापक नागूतात्यांनी तो पुत्रकमेटी यज्ञ नसून कामेष्टी आहे हे त्यांच्या निदर्शनाला आणून दिले तेव्हा त्यांचा उत्साह शांत झाला. आचार्य बाबा बर्वे. शिष्टमंडळाचे नेतृत्व बाबासाहेबांकडे होते. चाळीच्या प्रत्येक वर्गाचे ते नेते त्यांची हयात देशसेवेत गेली. शिवाय त्यांनी कसलीही चिंता केली नाही. तत्त्वचिंतनात आयुष्य गेले. स्वच्छ चाळ सप्ताहात त्यांनीच नेतृत्व स्वीकारून गॅलरीत विड्याची 2 थोडके टोपलीत टाकून त्या सप्ताहाचे उद्घाटन केले. शिवाय महान भाषापंडित. एकूण ह्यांना 24 भाषा येतात आणि 24ही भाषांत ते मौन पाळू शकतात. त्यामुळे मौनाचे सामर्थ्य 24 पट वाढते असे त्यांचे मत आहे. सध्या ते तामिळमध्ये समश्लोकी भाषांतर करीत आहेत.
महात्माजींच्या निधनानंतर सफरचंदे खायचे त्यांनी सोडून दिले. सध्या ते फक्त द्राक्षे, पिस्ते, मोसंबी, संत्री वगैरे खातात. 60 ओलांडलेला हा गृहस्थ, परंतु तोंडावर तेज कायम आहे. त्यांचे एक चिरंजीव मेक्सिकोत आहेत व दुसरे अलास्का येथे. आचार्यांनी अनेक भाषणांतून लिखाण केले आहे. त्यांचे पुस्तू भाषेतील पांडव प्रतापाचे भाषांतर पठाण लोक आवडीने वाचतात आणि स्वाहिलीतील व्यंकटेश स्तोत्र वाचल्याशिवाय कित्येक नेग्रो बांधव अन्नग्रहण करीत नाहीत. मुंबईतील गिरणीवाल्यांचे परिवर्तन करण्यासाठी त्यांनी अध्यात्मोपचार नावाची आध्यात्मिक ट्रीटमेंट शोधून काढली आहे. त्याबद्दल मोठमोठे शेठ, सावकार, गिरणीमालक, कारखानदार यांची त्यांना शिफारसपत्रे आहेत. विशेषतः सर्वांच्या अंतःकरणात एकच परमेश्वर असल्यामुळे मालक श्रीमंत झाला काय, मजूर झाला काय, अर्थ एकच, ही त्यांची विचारसरणी. मालकांना फार पटून त्यांनी मजुरांच्यातील द्रव्यार्जनाची पापवासना नष्ट करण्यासाठी आपापल्या कारखान्यातून बाबांची आध्यात्मिक प्रवचने ठेवली. कित्येक गिरण्यांतून काम सुरू होण्यापूर्वी प्रार्थना ठेवण्यात येते. त्यासाठी मजुरांना तासभर आधी बोलावण्यात येते. पगाराच्या दिवशी मालक मौन पाळतात. ह्या साऱ्या सुधारणांचे श्रेय बर्वे बाबांनाच आहे. आधुनिक अविचारी विचारसरणीत सहनव भुंकतू आले आहे. ते घालवले पाहिजे असे ते नेहमी म्हणतात. जाण्याचा दिवस उजाडला. व्हिक्टोरियांची फैरच्या फैर बटाट्याच्या चाळीपुढे उभी राहिली. शिष्टमंडळाला निरोप देण्यासाठी चाळकरी मंडळींची खूप गर्दी उसळली होती. गर्दीतील एका माणसाने नवरी मुलगी कुठे आहे असाही एक बावळट प्रश्न विचारून क्षणभर वातावरण तापवले. परंतु आचार्य बाबा बर्व्यांनी मन शांतीवर 4 शब्द बोलून गर्दी हटवली. सर्वात पुढल्या व्हिक्टोरियात राघुनाना हातात बटाट्याच्या चाळीचे चाळीय निशाण घेऊन बसले होते. सोकाजींनी हातात आंतरचाळीय प्रेमभाव हेच आमचे ध्येय असा फलक धरला होता. मंगेशराव हट्टंगड्यांनी स्वतः तयार केलेल्या हट्टी कानडा रागात कुणीकडून कुणीकडे, चाळीतून चाळीकडे हे चाळगीत वर्धाबाईंच्या समवेत म्हणायला सुरुवात केली. एका व्हिक्टोरियात प्राध्यापक नागूतात्या केशकार, महापंडित बाबूकाका खरे आणि प्राध्यापक कल्पलताबाई फुलझेले ह्यांनी चाळ शब्द कोणत्या शतकात आला यावर चर्चा सुरू केली होती. कुशाभाऊ अक्षीकर व्हिक्टोरियात उभे राहून दुतर्फा वाहणाऱ्या गर्दीचे लक्ष पुढारी पद्धतीचा नमस्कार करून आपल्याकडे वेधून घेत होते, तर ग्रहगौरव अण्णा पावशे राघुनानांच्या कानात प्रस्थान ठेवून न निघाल्याबद्दल कुरकुर करीत होते. वळणावळणाने सगळ्या व्हिक्टोरिया सांडगे बिल्डिंगजवळ येऊन पोहोचल्या. सांडगे बिल्डिंग दृष्टीपथात आल्यावर राघुनानांनी निशाण उंच करून मागून येणाऱ्या व्हिक्टोरियातील मंडळींना हुशार असा इशारा दिला. महापंडित बाबूकाकांनी डोक्यावरचे एरंडाचे पान नीट बसवून शंकराचार्याकडून मिळालेली लाल कानटोपी चढवली. नागूतात्यांनी उपरणे गळ्याभोवती टाकले आणि प्राध्यापक कल्पलताताईंनी ओठांवरून लिपस्टिक फिरवली. सांडगे बिल्डिंगचा मधला चौक तुफान गर्दीने फुलला होता. सांडगे बटाटे भाई भाई अशा आरोळ्या मारीत मुले नाचत होती. चाळीतील प्रेमाने फुललेली ती बालहृदये पाहून आचार्य बाबा बर्व्यांना अश्रू आवरेना. ते ओक्साबोक्शी रडू लागले.
नेताच रडू लागल्यामुळे शिष्टमंडळातल्या इतर सभासदांनीही यथाशक्ती अश्रुपात केला. अश्रुपाताचा हा कार्यक्रम आटोपल्यावर स्वागतार्ह उभा असलेला बँड वाजू लागला. आचार्य असे की बँडवर शास्त्रोक्त संगीत वाजत होते. शिष्टमंडळातील संगीततज्ज्ञ मंगेशरावांनी व्हिक्टोरियातून टुणकन उडी मारली आणि ते बँडवाल्यांना दाद देऊ लागले. प्रभू रामचंद्रामागून जाणाऱ्या सीतामाईप्रमाणे वरदाबाईही बँड ऐकायला गेल्या. वरदाबाई गेलेल्या पाहून प्राध्यापक कल्पलताबाईंनी व्हिक्टोरियातून उतरल्या. वरदाबाईप्रमाणे चपळाईने उठण्याची त्यांचीही इच्छा होती, परंतु ते त्यांना जमले नाही. कल्पलताबाई उतरल्यावर व्हिक्टोरिया युधिष्ठिराच्या रथासारखी 4 बोटे वर आली. हळूहळू सारे शिष्टमंडळ बँडवाल्यांच्या भोवती गोळा झाले. बँडच्या पुढे उभे राहून आचार्य ताल देऊ लागले. त्यामुळे बँडवाल्यांचा ताल चुकू लागला. ढोलवाल्याच्या शेजारी कल्पलताबाई जाऊन उभ्या राहिल्यामुळे तोही दुग्ध्यात पडला. बँडच्या मुख्याने प्रसंगावधान राखून बँड थांबवला. बँडवाल्यांनी शिष्टमंडळाच्या टाळ्यांना वाकून अभिवादन केले. सुंदर, मंगेशराव उद्गारले. बँडवर क्लासिकल म्युझिक काय चांगले लागते. हा, इतक्यात हारांसाठी मान वाकवा, असा कुशाभाऊंनी खणखणीत आवाजात इशारा दिला आणि चाळीचे मालक आणि प्रमुख नेते दादाराव सांडगे यांनी सर्व शिष्टमंडळाला हार घातले. सर्व मंडळींनी बँडवाल्यांचे कौतुक केले. दादाराव सांडग्यांनी चाळीचे बँड प्रमुख आणि संगीत मंत्री कुसुमकुमारसेन दांगट यांचा परिचय करून दिला. संगीत मंत्री राघुनाना उद्गारले. हा काय प्रकार आहे? सांगतो, दादाराव म्हणाले. आमच्या चाळीची 4 सभा आहे. त्यात विविध खात्यांचे विविध मंत्री आहेत. सुकुमारसेन दांगट हे संगीत मंत्री. चाळीत गाण्या वाजण्यासंबंधी आमचे विशिष्ट नियम आहेत. शास्त्रीय संगीताविषयी आमचा कटाक्ष आहे. शास्त्रीय संगीताखेरीज इतर कसलेही सूर इथे ऐकू येता कामा नयेत. ह्यावर देखरेख करण्यासाठी आम्ही संगीत हवालदार नेमले आहेत. चित्रपट संगीताचा सूर चुकून देखील येथे ऐकू येणार नाही. प्रेमगीतांना बंदी आहे. इतकेच नव्हे तर बाथरूममध्ये देखील सकाळी आंघोळ करताना सकाळचेच राग गायले पाहिजेत. संध्याकाळी आंघोळ करणाऱ्यांनी संध्याकाळचे राग गायले पाहिजेत, असा नियम आहे. हे आमचे संगीत संरक्षक दलाचे प्रमुख सिद्धिविनायक साधले संगीत शमंतक एका अतिनम्र गायकाने मंडळाला अभिवादन केले. त्यांच्या कोटावर मिलिटरीतल्या अधिकाऱ्यांच्या छातीवर असतात तशी पदके होती. ह्यांनी कित्येक सूरबंदीचे गुन्हे पकडले आहेत. दादाराव सांगू लागले. चोरून सूर काढणाऱ्यांना आम्ही कडक शिक्षा ठेवल्या आहेत. आत्ता बँडवर वाजवला तो राग कुठला? प्राध्यापक नागू तात्यांनी विचारले. हा सांडभैरव. सुकुमारसेन दांगट म्हणाले. वाटलंच मला. नागूतात्यांनी सांगितले. म्हणजे भैरवात सांडाचे सूर आले आहेत, नाही का? नाही, सांडात भैरवाचे सूर आले आहेत. आ रे ग म प ध नि सा नि प. म ग रे सा हा सांड आणि सा रे ग म प ध नि सा. सा नि ध प सा नि ध प सा नि ध प म ग रे सा हा भैरव. बरोबर. काय बरोबर? मंगेशराव संगीत संतापाने उद्गारले. धैवत, मध्यम, रिखव, कोमल कुठे लागलं? मंगेशरावांच्या पायावर कुशाभाऊ अक्षिकरांनी आपला जोडा दाबून
वादाचा देठ मुळातच तोडला. संगीत विषयक आपले धोरण अत्यंत उच्च, उदात्त, गंभीर, श्रेष्ठ, अगदी सामवेदाच्या परंपरेला साजेसे आहे, असा शेरा आचार्यांनी मारल्यावर मंडळ पुढे सरकले. चौकात 10-12 चाळकरी रांगेत उभे होते. हे सांडगे बिल्डिंगच्या चाळसभेचे निरनिराळ्या खात्यांचे मंत्री आहेत, असे सांगून त्यांची ओळख करून देण्यात आली. हे मंत्री उपमंत्री दादाराव नेमतात. चाळीत फक्त सांडगे पक्षच आहेत. हे सौजन्य मंत्री अप्पाराव. पळशीकर अप्पारावांच्या प्रत्येक हालचालीत सौजन्य होते. अप्पारावांनी पुढे येऊन शिष्टमंडळाला साष्टांग प्रणिपात घातला. सौजन्याचा हा कडेलोट पाहून चकित झालेल्या शिष्टमंडळाला नंतर त्यांच्या पायाखालची केळ्याची साल दिसली. लगबगीने उठून दोन्ही हात हनुवटीला लावून स्वतःच्या मानेचा कोन करून त्यांनी सौजन्य प्रणाम केला. चाळीतील बहुतेक मंडळी असाच प्रणाम करीत होती. आपल्या खात्याचे प्रमुख कार्य कोणते? सौजन्याची वाढ. आम्ही गेल्या महिन्यात सौजन्यपक्ष साजरा केला. इथल्या प्रत्येकाच्या वागण्यात अधिकाधिक सौजन्य कसे येईल याचा आम्ही विचार करतो. ही सगळी वाक्ये ते ओठाला ओठ न लावता मुद्रेवरचे हास्य टिकवून बोलत होते. उदाहरणार्थ, आमचा हा पती-पत्नींचा सौजन्य संवाद पहा. एक पत्रक हाती देत ते म्हणाले, हरकत नसेल, आपल्याला कष्ट होणार नसतील, विशेष एक त्रास वाटत नसेल तर तो आपण वाचून दाखवा. असे आम्ही सांगितले तर आपल्याला दुःख अगर वेदना तर होण्याची शक्यता नाही ना. बटाट्याच्या चाळीत देखील सौजन्य कमी नाही हे आचार्य बाबा बर्व्यांच्या ह्या वाक्याने त्यांना दाखवून दिले. छे छे, कष्ट कसले, उलट सौजन्याची वाढच, असे म्हणून त्यांनी पती-पत्नीचा सौजन्य संवाद वाचून दाखविला. पती आपल्या हातात ज्याला ठेवता येत नाही अशा अनादी अनंत कालचक्राने चिमुकले निदर्शक यंत्र, जे घड्याळ त्यात 9:15 झाली आहेत. संसार शकटाला मी कचेरीत वेळेवर जाणे लाभदायक आहे, असे आपल्याला वाटत नाही का? मत्प्रिय कुटुंबवस्थले. पत्नी. नाथ, आपली आतुरता मी जाणू शकते, परंतु इंधनापनिकाला सौजन्यपूर्ण विनवण्या करूनही जलसिंचित कोळसा त्याने पाठवला. अग्निप्रज्वलन नीट होत नाही. ओदनाला ह्यामुळे विलंब लागला. माझ्या प्राणप्रिया, मी तरी काय करू? पती. छे छे, त्यात तुझा काय प्रमाद? पण शक्य असेल तर पहा, नाही तर मी नुसतीच लवणर संयुक्त अग्निपक्क पल्लुविका आणि चपातिकांचे त्वयार्ध मयार्ध भक्षुका. पती. छे छे, मी आपल्याला रक्तोदरावस्थेत बरी जाऊ देईन. वा, याला म्हणतात पातिव्रत्यत्व. राघुनानांना आपल्या स्वतःच्या घरातील सौजन्य संवाद आठवला. सौजन्य मंत्र्याचा संवाद वाचणे चालू असताना राघुनानांचा संज्ञाप्रवाह चालू झाला. राघुनाना, अहो ऐकलत का? राघुनाना, ऐकते, कान फुटले नाहीत. राघुनाना, तुमचे कशाला फुटतील? फुटायला हवेत आमचेच. पण गिळायला घाला लवकर. गाडी चुकली तर तेथे आमचा साहेब भाजून खाईल. राघुनाना,
आज 16 वर्ष ऐकत आले आहे. सगळा मेला भिजलेला कोळसा भरतात चुलीत हाडं घालते माझी. रागूनाना, तुझी हाडं म्हणजे शोधण्यात आणखी वेळ जाणार. त्यापेक्षा माझीच घाल, लवकर सापडतील. सौ. रागूनाना, आलं लक्षात. फुकटचं खाऊन मीच मारले आहे. अश्रुपात भिजलेले कोळसे आणखी भिजतात. हाताशी येतील त्या 4-2 पोरांच्या पाठीत धपाटे. आणखी आरडाओरडा. ई ई ई. सौजन्य मंत्र्याचा सौजन्य संवाद वाचून संपला होता. शिष्टमंडळाने टाळ्या दिल्या. राघुनाना भानावर आले. पण ह्या तुमच्या चळवळीचा काही फायदा झाला का? प्राध्यापक नागोतात्या शंका काढते झाले. आत्मगौरवाचा प्रमाद पत्करून सांगतो झाला. अगदी नळावर देखील कुणी भांडत नाही. रघुनाना म्हणाले. उलट सगळ्यांचा एकमेकींना आग्रह असतो, तुम्ही पाणी भरा, तुम्ही पाणी भरा. कित्येकदा सौजन्य पालनात पाणी भरायचं राहून गेलं आहे. पहा, नाहीतर आपल्याकडे साली भांडणाशिवाय सालीबात नाही. शोकाजींनी तोंड उघडले. हे आमचे अक्षरमंत्री हरिराव लिखिते. अरे साला लिखिते, तू इथे? हा तर आमचे बँकेतला साला हाय की नाही? काय वंडर, तू इथे मिनिस्टर शोकाजींचा कोट प्राध्यापक नागोतात्यांनी ओढला. नमस्ते मंडळी. लिखित्यांनी शोकाजीला ओळख दाखवली. न दाखवली असे करून सौजन्य प्रणाम केला. अक्षरमंत्री म्हणजे चाळीतल्या प्रत्येकानं काय वाचावं, काय वाचू नये ह्याच्यावर हे नियंत्रण ठेवतात. शिवाय शुद्ध, सकस आणि निभ्रेळ वाङ्मय निर्माण करण्याचं कार्य आमच्या चाळीत चालू आहे. मीच काही नियम केले आहेत. दादाराव म्हणाले. या. लिखितांच्या मागून शिष्टमंडळ गेले. एका खोलीत 5-7 डेस्के मांडून लेखक लिहित होते. काहींच्या हातात कात्री आणि काळे कागद दिसले. ते अश्लील मजकुरावरून तेवढे कागद चिकटवून बाकीचे पुस्तक वाचायची परवानगी देत होते. काही लोक लिहिण्यात दंग होते. आम्ही दर महिन्याला चाळीतील मंडळींचा बौद्धिक आणि शारीरिक विकास मोजून ती पुस्तकं वाचायला लावतो. हे श्री. देवरावजी जुन्या वाङ्मयातील सगळ्या हिंसात्मक मजकूर काढून बालवाङ्मय तयार करीत आहेत. देवरावांनी एक चिमुकले पुस्तक आमच्या हाती दिले. त्यात अफझुलखानच्या वधाची कथा. अफझुलखानचे सदेह जन्नतारोहण ह्या शीर्षकाखाली येणेप्रमाणे दिली होती. कुलावंतस गोप्रतिपालक शिवाजी व सरदार अफझुलखानजी यांची प्रतापगडावर भेट ठरली. का हो, क्षत्रिय आणि ब्राह्मण ही जातीवाचक नावे आहेत. मुलांच्या मनावर अनिष्ट परिणाम होतात त्यामुळे. देवरावजी म्हणाले. ते पुढील कथा वाचू लागले. शिवाजीजी आणि अफझुलखानजी यांची परस्परांना भेटायची फार दिवस इच्छा होती. मावळात यवन पद्धतीने भात शेती केल्यास अधिक धान्य पिकेल अशी अफझुलखानची कल्पना होती. शिवाजींचे म्हणणे मावळी पद्धती चांगली असे होते. शिवाजी भवानी देवीचे दर्शन घेऊन निघाले. अफझुलखानजीही
नमाज पढवून निघाले. दोघांचीही प्रार्थनेवर श्रद्धा होती. दोघेही प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटले. शिवाजींनी मावळी पद्धतीचे इतके हृदयद्रावक वर्णन केले की त्या भावनोत्कटतेने अफजल खानजीचे आतडे आतल्या आत पिळवटून बाहेर पडले आणि त्यांचे देहावसान झाले. तात्पर्य: प्रतिपक्षाला आपली बाजू समजावून देताना इतर भावनापूर्ण बोलणारा शिवाजीही थोर आणि प्रतिपक्षाच्या उद्गारांनी आतड्याचे परिवर्तन करून घेणारा अफजल ही थोर, हाही थोर, तोही थोर. दोघांच्याही स्मृतींना आपण नम्र वंदन करू.